ऑल इज वेलमध्ये आरजे अमृताला तुम्ही ऐकत आहात ऑन MGM 90.8 FM. साथ है तो बात है. आज 13 ऑक्टोबर MGM विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत समारंभ आज संपन्न होणार आहे. मागच्या वर्षी MGM विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न झाला आणि त्यावेळी अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डिलीट ही पदवी देण्यात आली. आणि यावर्षी या दुसऱ्या दीक्षांत समारंभामध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांना मरणोत्तर डिलीट ह्या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. चला चला ग सोन लुटा, चला चला ग सोन लुटा, जाऊ आज पहाटी नाग नदीच्या काठी. चला चला ग सोन लुटाया, चला चला ग सोन लुटाया, जाऊ आज पहाटी नाग नदीच्या काठी. नाग नदीचे निर्मळ पाणी, भीम सख्याची गाय गाणी. भीम सख्याची गाई गाणी, भीम सख्याची गाई गाणी. नाग नदीचे निर्मळ पाणी, भीम सख्याची गाय गाणी. गाणी भीमाची ठिकाणी, गाणी भीमाची ठिकाणी, आज भीमाच्या पाठी नाग नदीच्या काठी. चला चला ग सोन लुटाया, चला चला ग सोन लुटाया, जाऊ आज पहाटी नाग नदीच्या काठी. वदती सारा लेकी बाळे, भीम जयंती हीच दिवाळी. भीम जयंती हीच दिवाळी, भीम जयंती हीच दिवाळी. वदती सारा लेकी बाळे, भीम जयंती हीच दिवाळी. लेकी बाळेनी केली दाटी, लेकी बाळेनी केली दाटी, भीम जयंती साठी नाग नदीच्या काठी. चला चला ग सोन लुटाया, चला चला ग सोन लुटाया, जाऊ आज पहाटी नाग नदीच्या काठी. दीन जनाला देता काही, विसरू नाही वामनलाही. विसरू नाही वामनलाही, विसरू नाही वामनलाही. दीन जनाला देता काही, विसरू नाही वामनलाही. तोच बिचारा जिभली काटे, तोच बिचारा जिभली काठी, उलटून गेली साठी नाग नदीच्या काठी. चला चला ग सोन लुटाया, चला चला ग सोन लुटाया, जाऊ आज पहाटी नाग नदीच्या काठी नाग नदीच्या काठी. वामन तबाजी कर्डक यांना आपण सर्वजण वामनदादा कर्डक म्हणून ओळखतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानित त्यांनी आंबेडकरी चळवळीत आपलं मोलाचं योगदान दिलं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावरच्या अविचल निष्ठेचं नाव म्हणजे वामनदादा. या निष्ठेनं बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व, त्यांची चळवळ आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाची उद्दिष्टपूर्ती सहज, सोप्या, साध्या पण परिणामकारक शब्दांनी त्यांनी 10,000 गाण्यांमधून मांडली. त्यांनी 4 कविता संग्रह, माझ्या जीवनाचं गाणं, हे आत्मचरित्र आणि काही चित्रपट गीतेसुद्धा लिहिलेली आहेत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रातील खेडोपाडी पोहोचवले. भीमवाणी पडली माझ्या तारी, भीमवाणी पडली माझ्या कानी, तीच वाणी ठरली माझी गाणी, तीच वाणी ठरली माझी गाणी हो. भीमवाणी पडली माझ्या कानी, भीमवाणी पडली माझ्या कानी. बलवान गडी बलदंड, बलवान गडी बलदंड, जणू पोलादाचा पिंड, जणू पोलादाचा पिंड, हलविण्यास भारत खंड हो, हलविण्यास भारत खंड हो. कुणी आपुले दंड हो, कुणी आपुले दंड, भीमगर्जना करीत होता, भीमगर्जना करीत होता, महाडच्या मैदानी, महाडच्या मैदानी हो. भीमवाणी पडली माझ्या कानी, भीमवाणी पडली माझ्या कानी. ती महाडची ललकारी, ती महाडची ललकारी, देशात पसरली सारी, देशात पसरली सारी, उपसून जुन्या तलवारी, उपसून जुन्या तलवारी, या म्हणे एकदा दारी, या म्हणे एकदा दारी, एका हाकेने पेटून उठले हो, एका हाकेने पेटून उठले, कोटी कोटी प्राणी, कोटी कोटी प्राणी हो. भीमवाणी पडली माझ्या कानी, भीमवाणी पडली माझ्या कानी.
या भीमपथाने जाता, या भीमपथाने जाता, चिंता न जीवाची आता, चिंता न जीवाची आता, गाऊन भीमाची गाथा, गाऊन भीमाची गाथा, सुखवावी जनता माता, सुखवावी जनता माता, गाता गाता वामन वाणी हो, गाता गाता वामन वाणी, जळो बिचारी ज्वानी हो, जळो बिचारी ज्वानी हो, भीमवाणी पडली माझ्या कानी, भीमवाणी पडली माझ्या कानी, तीच वाणी ठरली माझी गाणी, तीच वाणी ठरली माझी गाणी हो, भीमवाणी पडली माझ्या कानी, युगकवी वामनदादा कर्डक यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या देशवंडी या गावात 15 ऑगस्ट 1922 रोजी झाला. वामनदादा अवघे 3 वर्षांचे असताना दादांचे वडील तबाजी कर्डक यांचं निधन झालं. त्यानंतर प्रपंचाचा सर्व भार आई सईबाई तबाजी कर्डक आणि थोरले बंधू सदाशिव कर्डक यांच्यावर आला. त्यांची आई आणि मोठा भाऊ रानातून लाकडं वगैरे गोळा करून आणण्यासाठी देशवंडी ते सिन्नर पायपीट करत आणि त्याचे 7-8 आणे मिळाल्यावर 2-3 आण्याच्या भाकरी आणत आणि आपल्या पोटाची खळगी भरत. सांगा म्हाला बिरला बाटा, अहो सांगा म्हाला बिरला बाटा, टाटा कुठं हाय र, आणि सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय र, अहो सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय र. शेतात आमचा गळ चोर आईतच घेऊन पळ, घाम शेतात आमचा गळ चोर आईतच घेऊन पळ, धन चोराचा पळण्याचा, धन चोराचा पळण्याचा फाटा कुठं हाय र, अरे सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय र, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय र. सारस तिकडं फळ इथं भुकेन जीवडा जळ, लोणी सारस तिकडं फळ इथं भुकेन जीवडा जळ, दुकानवाल्या दादा आमचा, अरे दुकानवाल्या दादा आमचा आटा कुठं हाय र,
अरे सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय र सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय र इथं मिठात शिजतात तुरी तिथं मुर्गी काटा सुरी इथं मिठात शिजतात तुरी तिथं मुर्गी काटा सुरी अरे सांगा मला मुर्गी कटलेस सांगा मला मुर्गी कटलेस काटा कुठं हाय र अरे सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय र सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय र कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले, तन मन तुलाच माझे आले शरण म्हणाले. अशा एकापेक्षा एक अर्थपूर्ण गझल लिहिलेल्या वामनदादा कर्डक यांना लोककवी म्हणून सर्वदूर ओळख मिळाली. फक्त गाणी कविताच नाही तर गझलाही त्यांनी लिहिल्या. कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले, कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले. तन मन तुलाच माझे आले शरण म्हणाले. कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले. कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले. कोटी उपास पोटी धरलेस तूच पोटी. कोटी उपास पोटी धरलेस तूच पोटी. झाले तुझ्या कुळाचे शुद्धीकरण म्हणाले. झाले तुझ्या कुळाचे शुद्धीकरण म्हणाले. तन मन तुलाच माझे आले शरण म्हणाले. कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले. जळणे दिव्याप्रमाणे नाही तुझे फुकाचे. जळणे दिव्याप्रमाणे नाही तुझे फुकाचे. गौतम तुझ्यात आहे मज त्रिशरण म्हणाले. गौतम तुझ्यात आहे मज त्रिशरण म्हणाले. तन मन तुलाच माझे आले शरण
शरण म्हणाले, कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले. वामन समान माझ्या चिमण्या चिल्या पिलानो, वामन समान माझ्या चिमण्या चिल्या पिलानो. तारील मी तुम्हाला एकीकरण म्हणाले, तारील मी तुम्हाला एकीकरण म्हणाले. तन मन तुलाच माझे आले शरण म्हणाले, कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले, माझे मरण म्हणाले, माझे मरण म्हणाले. वामनदादा लोकगीतकार म्हणून जनसामान्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. लोककवी म्हणजेच लोकांमधले कवी. त्यांनी आपल्या गीतांमधून समाज जागृतीचं काम केलं. त्याचबरोबर गझलांमधून जनतेत सामान्य नागरिकांचं दुःख मांडण्याचा प्रयत्न केला. माणसा इथे मी तुझे गीत गावे, 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 असे गीत गावे तुझे गीत व्हावे, असे गीत गावे तुझे गीत व्हावे. असे तुझे माझे नाते जडावे, असे तुझे माझे नाते जडावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे. तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे, तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे. एकाने हसावे लाखानी रडावे, एकाने हसावे लाखानी रडावे, असे विश्व आता इथे नावरावे, असे विश्व आता इथे नावरावे. इथे सारे सारे नवे पेरताना, इथे सारे सारे
सन 1920 ते 1956 हा आंबेडकर चळवळीचा कालखंड होता. या कालखंडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर वामनदादांनी फिरून समाज जागृतीचं काम केलं. बाबासाहेबांबरोबर फिरत असताना आपल्या गाण्यांमधून, आपल्या कवितांमधून वामनदादांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. उठून सारा देश उभा, आज तुझा तू करशील का? उठून सारा देश उभा, आज तुझा तू करशील का? आज तरी तू क्रांतीसाठी वाट भीमाची धरशील का? आज तरी तू क्रांतीसाठी वाट भीमाची धरशील का? उठून सारा देश उभा, आज तुझा तू करशील का? आज तरी तू क्रांतीसाठी वाट भीमाची धरशील का? आज तरी तू क्रांतीसाठी वाट भीमाची धरशील का? तिथंच राहून मरणारा, आली आजादी आज तरी हिरव्या राणी चरशील का? आली आजादी आज तरी हिरव्या राणी चरशील का? आज तरी तू क्रांतीसाठी वाट भीमाची धरशील का? आज तरी तू क्रांतीसाठी वाट भीमाची धरशील का? धनी तू साकर का? तुलाच थोडी भाकर का? तो धनी तू साकर का? तुलाच थोडी भाकर का? सांग अशाला चारीन पोट तुझं तू भरशील का? सांग अशाला चारीन पोट तुझं तू भरशील का? आज तरी तू क्रांतीसाठी वाट भीमाची धरशील का? आज तरी तू क्रांतीसाठी वाट भीमाची धरशील का? या गीतांबरोबरच वामनदादांनी तब्बल 150 हिंदी तर 100पेक्षा जास्त मराठी गझल लिहिल्या. वामनदादांच्या अनेक गीतांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बक्षिसं दिली. सुरेश भट हे प्रसिद्ध गझलकार वामनदादांना गुरुस्थानी मानत होते. शोधून पाहिले मी कोटी नरामदी, 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 सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामदी, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामदी, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामदी, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामदी. पाषाण फोडणारा एका मुठीमंदी, पाषाण फोडणारा एका मुठीमध्ये, पाषाण फोडणारा एका मुठीमंदी, पाषाण फोडणारा एका मुठीमंदी,
सांगा तो जोम आहे कुठल्या करामंदी 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 खालच्या थरातला आणि वरच्या थरातला 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 माणूस आणला हो एका थरामंदी 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 वामन भीमापरी तुम्ही धर्मांतरित व्हा वामन भीमा परी तुम्ही धर्मांतरित व्हा वामन भीमापरी तुम्ही धर्मांतरित व्हा वामन भीमापरी तुम्ही धर्मांतरित व्हा राष्ट्राचे हित आहे धर्मांतरामंदी राष्ट्राचे हित आहे धर्मांतरामध्ये राष्ट्राचे हित आहे धर्मांतरामध्ये राष्ट्राचे हित आहे धर्मांतरामध्ये शोधून पाहिले मी कोटी नरामंदी शोधून पाहिले मी कोटी नरामंदी सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामंदी सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये सामर्थ्य पाहिले मी वामनदादा लहानपणी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी करणे, मातीकाम, सिमेंट कॉन्क्रीटचं काम, चिक्की विकणे, आईस फ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑइल मिलमध्ये नोकरी इत्यादी कामं केली. त्यांना वाचनाचा छंद होता. तसेच त्यांनी लल्लाट लेखन या नाटकात घुमा या पात्राची भूमिका सुद्धा केली होती. वयाच्या 19-20व्या वर्षी वामनदादांचं लग्न अनुसया नावाच्या मुलीशी झालं. पुढे त्यांच्या कुटुंबात मीरा नावाच्या मुलीने जन्म घेतला. वामनदादांचं जीवन सुखात गेलं नाही. पुढे आजारपणात मीराचं निधन झालं. हा त्यांच्या जीवनाला फार मोठा धक्का होता. ते मीराचं दुःख कधीही विसरू शकले नाहीत. जरी संकटाची काळ रात होती जरी संकटाची काळ रात होती तरी भीमराया तुझी साथ होती तरी भीमराया तुझी साथ होती तरी भीमराया तुझी साथ होती तुझी देवण्याची सुरुवात होती प्रकाशात माझी पिढी नात होती प्रकाशात माझी पिढी नात होती प्रकाशात माझी पिढी नात होती
मुलगी मीराच्या निधनानंतर पुढे आईसोबत पोटाची खळगी भरण्यासाठी वामनदादा मुंबईत आले. त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम केलं. कोळशाच्या वखारीत कोळसा उचलला. चिक्की विक्रीचा, आईस फ्रूट विक्रीचा धंदा केला. मिळेल ते काम केलं. नंतर त्यांना टाटा कंपनीमध्ये नोकरी मिळाली. शिवडीच्या BDD चाळीमध्ये राहत असताना ते समता सैनिक दलात सामील झाले. इथपर्यंत वामनदादांना अक्षरांचा परिचय नव्हता. एकदा त्यांच्या चाळीमधल्या एका माणसाने वामनदादांना पत्र वाचायला सांगितलं. दादांना पत्र वाचता लिहिता येत नव्हतं. त्याचं त्यांना खूप वाईट वाटलं. शिक्षण नसल्यामुळे आपण लिहू वाचू शकत नाही हे त्यांना अवघड वाटू लागलं आणि ते रडू लागले. हो माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, ओवी ही जात्यावर भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, ओवी ही जात्यावर भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. राही लहान्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर, राही लहान्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर. नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर, नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर. माझी आजी म्हणायची, ओवी ही जात्यावर भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. नाही राहिला विश्वास आता एकाही नेत्यावर, एका बी नेत्यावर विश्वास नाही राहिला बा माझा. नाही राहिला विश्वास आता एकाही नेत्यावर. बेकी करू नका किरण त्यांच्या पडेल पथ्यावर. बेकी करू नका किरण त्यांच्या पडेल पथ्यावर. घर घर दैव जात माय, ए आजीबाई, ए आजीबाई. घर घर दैव जात माय, पहाटेचे पारी. अनयाज मने आली ग बाई, मन गेलं माहेरी, मन गेलं माहेरी. माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, ओवी ही जात्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. शिक्षण नसल्यामुळे आपण लिहू वाचू शकत नाही हे त्यांना अवघड वाटू लागलं आणि ते रडू लागले. त्यानंतर ते देहलवी नावाच्या मास्तरांकडून बाराखडी, मुळाक्षरं शिकले.
जोडाक्षरं ते दुकानांच्या पाट्या बोर्ड वाचून शिकले. हळूहळू त्यांचं लेखन वाचन वाढू लागलं. त्यासोबतच ते वेगवेगळे खेळही खेळायचे, व्यायामही करायचे. त्यावेळी आंबेडकरी चळवळ सर्वत्र वेगाने जोर धरू लागली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी समतेच्या लढ्यात उतरले होते. वामनदादा सुद्धा बाबासाहेबांच्या सभेला जात. समता सैनिक दलातील तरुणांसोबत काठीला काठी लावून बाबासाहेबांना सभास्थानी जायला रस्ता करून देत. नायगाव येथे 1943 साली वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेबांना पहिल्यांदा पाहिलं होतं. शोधून पाहिले मी कोटी नरामंदी, 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 सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामंदी, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरांमध्ये, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरांमध्ये, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरांमध्ये. पाषाण फोडणारा एका मुठीमंदी, पाषाण फोडणारा एका मुठीमध्ये, पाषाण फोडणारा एका मुठीमंदी, पाषाण फोडणारा एका मुठीमंदी, सांगा तो जोम आहे कुठल्या करामंदी, सांगा तो जोम आहे कुठल्या करामध्ये, सांगा तो जोम आहे कुठल्या करामध्ये, सांगा तो जोम आहे कुठल्या करामध्ये. खालच्या थरातला आणि वरच्या थरातला, 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 माणूस आणला हो एका थरामंदी, माणूस आणला हो एका थरामध्ये, माणूस आणला हो एका थरामध्ये, माणूस आणला हो. दलित चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणून वामनदादा कर्डक यांची ओळख असून त्यांनी आपले संपूर्ण जीवन गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचारासाठी व्यतीत केलं. बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, याच एका कार्याला लागू आम्ही, अहो याच एका कार्याला लागू आम्ही. बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, याच एका कार्याला लागू आम्ही, अहो याच एका कार्याला लागू आम्ही. जगामध्ये जाऊ आम्ही गाऊ आम्ही, जगामध्ये जाऊ आम्ही गाऊ आम्ही, जाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही, जाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही, तेच दिवे वेशीला टांगू आम्ही,
तेच दिवे वेशीला टांगू आम्ही याच एका कार्याला लागू आम्ही अहो याच एका कार्याला लागू आम्ही बुद्धवदे माणसाला मारू नका वैराचे विष त्याला चारू नका बुद्धवदे माणसाला मारू नका वैराचे विष त्याला चारू नका अरे हीच भीक जगामध्ये मागू आम्ही हीच भीक जगामध्ये मागू आम्ही याच एका कार्याला लागू आम्ही अहो याच एका कार्याला लागू आम्ही भीमाचे लोक आम्ही वामन परी भीमाचे लोक आम्ही वामन परी सारे सारे चोख आम्ही वामन परी सारे सारे चोख आम्ही वामन परी याच परी रानमाळ पांगू आम्ही अहो याच परी रानमाळ पांगू आम्ही याच एका कार्याला लागू आम्ही अहो याच एका कार्याला लागू आम्ही बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही याच एका कार्याला लागू आम्ही अहो याच एका कार्याला लागू आम्ही अहो याच एका कार्याला लागू आम्ही अहो याच एका कार्याला लागू आम्ही आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी आंबेडकरी चळवळीतील असंख्य पिढ्यांना प्रेरणा देत सन्मानाने जगण्याचं बळ दिलं. जगातली देखणी जगातली देखणी आग जगातली देखणी गबाईनी भीमाची भीमाची लेखणी गबाईनी भीमाची भीमाची लेखणी गबाईनी भीमाची भीमाची लेखणी गबाईनी भीमाची लेखणी क्रांतीवीराची केली मी चौकशी मैत्री भीमाशी जडली माझी अशी क्रांतीवीराची केली मी चौकशी मैत्री भीमाशी जडली माझी अशी क्रांती भीमाची हसली माझ्या मनी गबाईनी भीमाची भीमाची लेखणी गबाईनी भीमाची भीमाची लेखणी गबाईनी भीमाची भीमाची लेखणी गबाईनी भीमाची लेखणी रामाचा वामनचा सारथी त्याबल भीमाची झाले मी भारती साथी रामाचा वामनचा सारथी त्याबल भीमाची झाले मी भारती झाल्या भीमाच्या झाल्या दोघी जणी गबाईनी भीमाची भीमाची लेखणी गबाईनी भीमाची भीमाची लेखणी गबाईनी भीमाची भीमाची लेखणी गबाईनी भीमाची लेखणी जगातली देखणी जगातली देखणी आग जगातली देखणी गबाईनी भीमाची भीमाची लेखणी गबाईनी भीमाची भीमाची लेखणी भीमाची भीमाची लेखणी
गबायनी भीमाची लेखणी. वामनदादा कर्डक यांचं मराठी आणि हिंदी वाचन बरंच पुढे गेलं होतं. त्यांना चित्रपट कथाकार अभिनेता व्हायची खूप इच्छा होती. अनेक चित्रपट कंपन्यांमध्ये ते गेले. ते कारदार स्टुडिओ, रणजित स्टुडिओ इथे कामाला जायचे. जेव्हा काम नसेल तेव्हा ते राणी बागेत तासन तास बसायचे. असंच 1943 राणी बागेत बसले असताना वामनदादा कर्डक यांनी पहिल्या हिंदी गीताचं विडंबन गीत करायचं सुचलं आणि ते त्यांनी 3 मे 1943 रोजी चाळीतल्या लोकांसमोर गाऊन दाखवलं. लोकांनी प्रशंसा केली, टाळ्या वाजवल्या आणि वामनदादा कर्डक कवी झाले. त्यानंतर 2004 पर्यंत वामनदादांनी गीतलेखनाचा आणि गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला. त्यांची प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारण 10,000 वर गीतरचना आहे. त्यांनी काही चित्रपट गीतं सुद्धा लिहिलेली आहेत. त्यानंतर चाळीसगाव, मनमाड, टिळकनगर इथे त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांच्या दरम्यान कवितांचं गायन केलं. वाटचाल, मोहळ, गीत वामनाचे हे गीतसंग्रह, माझ्या जीवनाचं गाणं हे आत्मकथन ही त्यांची ग्रंथसंपदा. सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला हे चित्रपट गीत. सांगा ह्या वेडीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेडीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला, सांगा ह्या वेडीला. तुला न्यावयाला ग घेऊन गाडी, आलो सर्व सोडून मी शेतवाडी, तू असताना जोडीला या बुरख्याच्या गाडीला, नवा रंग येईल गुलाबी साडीला, सांगा या वेडीला. सांगा ह्या वेड्याला माझ्या घरधन्याला, कशी जाऊ सांगा मी सासूरवाडीला, सांगा ह्या वेड्याला. ही गाडी कुणाची शेतवाडी कुणाची, बढाई नका ठोकू मोठेपणाची, सांगा या खोपडीला नाटी काना झोपडीला, कशी जाऊ सांगा मी सासूरवाडीला, सांगा या वेड्याला. सांगा ह्या वेडीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला, सांगा ह्या वेडीला. बरे नाही तुझे हे माहेरी राहणे, तू गावात बदनाम होशील याने, तुझ्या वाडवडीला अंधर्म रूढीला, हे घातक होईल पुढच्या पिढीला, सांगा ह्या वेडीला. सांगा ह्या वेड्याला माझ्या घरधन्याला, कशी जाऊ सांगा मी सासूरवाडीला, सांगा ह्या वेड्याला. आहे थोर विथोर माझ्या पिढीची, भले आज गावात इज्जत पित्याची, आहे मान त्याला आणि त्याच्या पगडीला, अरे हसतील सारे तुझ्या रे परवडीला, सांगा या वेड्याला. सांगा ह्या वेडीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला, सांगा ह्या वेडीला. नको भांडू भांडण विकोपास जाईल, तुझा माझा तंटा मी पंचात नेईल, बसेन चावडीला त्या पंचाच्या जोडीला, तुला मात्र नेईन मी याच घडीला, सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला, सांगा या वेडीला. सांगा या वेड्याला, सांगा ह्या वेडीला, सांगा या वेड्याला. त्यांनी केलेली मानवी मनाची जोपासना आम्हाला गौरवाची वाटते. म्हणूनच डिलीट या सन्माननीय पानद पदवीने त्यांना सन्मानित करीत असताना MGM परिवाराला खूप अभिमान वाटतो. युगकवी वामनदादा कर्डक यांच्यावर आधारित खास कार्यक्रम आपण आत्ताच ऐकला.
ऑन MGM 90.8 FM, साथ है तो बात है।